नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10:32 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। तर सकाळीच लॉग इन केलं होतं मी, तर 8:15 वाजता लॉग इन केलं होतं। पण नेमकी मला ना 8:30 वाजता देवळाली कॅम्पची ऑर्डर पडली। इतक्या लांब पिकअपला बोलवलं, 5.5 किलोमीटर, 5.5 नाही म्हणजे 5-1 किलोमीटर असून 5-1 किलोमीटर मला पिकअपला बोलवलं। त्याच्यानंतर 2.5 किलोमीटर ड्रॉप करायला लावली आणि फक्त 34 रुपये दिले मित्रांनो। एवढ्या कमी पैशात तिथं तेवढ्याचं पेट्रोलच लागलं मला। तर कंपनी अशी करू राहिली। तर नंतर परत आलो, परत ऑफलाईन करून टाकलं। म्हटलं आता जेवण करून घेऊ, जेवण केल्यानंतरच लॉग इन करू। तर जेवणाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे असं वाटतंय। नंतरून आलं असतं ते परवडलं असतं 4ला। आता उद्यापासून ना रेग्युलर 8ला जाणार, डायरेक्ट 4 वाजता जेवायला येणार। कारण जेवणामुळे ना जेव्हा ऑर्डर फ्लो असतो आणि ऑर्डरचं टायमिंग निघून जातो। तर आता जायचं आहे बघ, 10:30 वाजले, एकच ऑर्डर झाली। बघू आता डायरेक्ट नंतरच येतो केव्हा आता येतच नाही शक्यतो। आता जेवण झालं, बघू तिकडंच नाश्ता पाणी करू। जेवण झालं, आता इकडे चालू आहे भांडे धुवायचं काम। सकाळी सावणी वगैरे जेवण झाले आता एवढ्यात। आणि इन्स्टामार्टवरून आता सध्या शॉपिंग करली परत। तर कंपनीच ती मला लालच देते, 50 रुपये आले होते आज एक्स्ट्रा। तर 300 रुपयाची शॉपिंग केली आज। ते नेमकी संत्री खराब निघली, त्याच्यामध्ये संत्री आणली। तर संत्री एकच चांगली निघली, बाकी 2 खराब निघले। संत्री मला खराब दिले आज। आणि रताळे भेटले मला 37 रुपयात अर्धा किलो। तर बाहेर किती नेमकी विचारले नाही। त्या दिवशी आले होते, काल एक बाईने आणले होते, 2 गोण्या भरून आणले होते काल रताळ्याचे। इचरायला पाहिजे होते तिला किती रुपये किलो आहे। आज विचारतो मी तिला किती रुपये किलो आहे। रोज राहते बसेल तिथं, ते जेल रोडला नाही का, तिथं राहते ती। हां, तिच्या घरची ती भरून आणते। मग भांडे धुवायचं काम चालू आहे। 10:30 वाजले आणि शिवमानवी इकडे खेळताय। तो दोघांना संत्री दिले सोडून, तर संत्री खाते। चांगली करे, यमी का? वाव, मस्त आहे का? संत्री खाते दोघं। वाजले 10:30 आणि इकडे चालू आहे पेपा पिग। तर बाहेर मस्त ऊन पडले आज। तर पाऊस सांगितला होता 2 तासात पाऊस येणार होता, पण काय पाऊस आला नाही अजून। तर मस्त असं वातावरण आहे। तर निघतो आता कामावरती, टाईम व्हायला आहे। तर निघतो मित्रांनो, भेटू नंतर तुम्हाला। तर मित्रांनो जस्ट कामावरून आलो आहे। तर आज ऑर्डर खूप कमी होता, ऑर्डर फ्लो खूप कमी होता। तर काय झालं माहिती का, सकाळी ऑर्डरच नव्हते, नंतर पोरांना क्रिकेट खेळायला गेले, त्याच्यानंतर ऑर्डर पडायला लागले। तर कसं तरी दुसरं लॉक झाले, 9 वाजले। शेवटची ऑर्डर मला पडतच नव्हती, नंतर इन्स्टामार्टची ऑर्डर पडली, तेव्हा कुठंतरी माझं दुसरं लॉक झालं। नाही तर असं वाटत होतं ऑर्डरच पडणार नव्हती। तर खूप वेळ मला अर्धा तास वाट बघावं लागली, केव्हा ऑर्डर पडली। तर आलो जस्ट घरी, आता जेवण करायचं आहे। तर सकाळी जेवलो होतं तेवढंच, आता डायरेक्ट 9 वाजता जेवतो। सकाळी 9-9:30 वाजता जेवलो होतो मी, तर आता डायरेक्ट जेवतोय। तर शिवमला 2 बिस्किट पुडे आणले आणि 2 तेल पिशव्या घेऊन आलोय। तर तेल पिशवी मला खूप महाग पडली आहे। डीमार्टवर 128 रुपयाला भेटू राहिली मुरली, आणि इकडे 134 रुपयाला भेटली स्टोअरमध्ये। मला दुकानामध्ये थोडी महागच भेटली। तर इथं शिवमानवी इथं खेळत आहे, इथं स्वयंपाक अजून जेवण वाढायचं आहे। तर 2 मोनक्यो आणि ऑरेंज बिस्किट आणले। मस्त लागतं ऑरेंज बिस्किट खायला सनफिस्टचे। आणि इकडे 2 तेल पिशवे आणले। तर जेवणाला बनवली खिचडी। आता खिचडी सोबत मी चपाती खाणार आहे। तर कोणी खातं का चपाती? तर मी खातो पहा, चपाती एकदम मस्त लागते खायला याच्याबरोबर। साबुदाण्याची खिचड्याबरोबर चपाती खायची मस्त छान। शिवम अन्वी इकडे खेळते। तर शिवमचे कपडे घातले अन्वीने। दीदीला येते का बरोबर राईट? हा का, ठेवून टाक तिला। त्याला दुसरं हा खरा खाय
याच्यात रेट नाही आले आहे ना, हारात आले सगळे सगळे हाराच आहे. थोडे मनुके आणले ते शिरा करायला, शिरा बनवायला आहे का, मला वाटलं संपले काय. टी व्ही चालू आहे इकडे मालिका. तर मित्रांनो हे बा इथे घेतली चपाती आणि साबुदाण्याची खिचडी. तर खातो मित्रांनो, जेवण करा. तर फ्लिपकार्टवरून 2 पॅन्टी आले. अनबॉक्सिंग करो बाळो, अनबॉक्सिंग जरा अनबॉक्सिंग करो इसका. अनबॉक्सिंग करो. हाँ मेरी पैंटी करा, अनबॉक्सिंग करा ना. तुमको आते क्या? झगड़ा मत करो. तर मस्त असे कलर आले 2, एक ब्राऊन आलाय आणि एक डार्क ग्रे आलाय. तर मस्त कलर आहे, छान कलर आहे. 2 पॅन्टी मस्त घातल्या, छान आहे ना. मस्त मस्त. तर मित्रांनो बाहेर व्लॉग बनवायला ना नॉईस थोडा व्हॉल्यूम ना जास्त येतो, म्हणजे गाड्यांचा आवाज येतो, त्याच्यामुळे बाहेर काही व्लॉग बनवलं नाही यावेळेस. तर म्हणलं घरी गेल्यावरच बनवू, तर तसं टाईम पण भेटलं थोडासा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.